कुस्तीला प्रारंभ आहे. ही कुस्ती पुरस्कृत आहे कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे मो पैलवान यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी 2026 श्रीकांत घाडगे साहेबांनी हे बक्षीस ठेवलेलं आहे. 1 नंबरचं बक्षीस आणि मानाची चांदीची गदा रोहन पवार विरुद्ध मनोज माने. प्रथमेश सोनू खरात या कुस्ती मैदानासाठी 11,000 रुपये दिलेले आहे. उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे. आता बोलू नका हो हो देवा आता बोलू नका विनंती. बोल नका कोण. आता शेवटची कुस्ती अंतिम कुस्ती रक्कम रुपये 1 लाख मानाची गदा छत्रपती केसरी 2026 कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे मो पैलवान यांच्या स्मरणार्थ एकदा बजरंगबलीचा जयघोष होऊ द्या. नामाबली तत्व नाही अन्यथा वायाने का पंत जाऊ नको. नाम संकेतन साधन पर सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. बोल बजरंगबली की. एवढा मोठा जनसमुदाय जरा मोठ्याने आवाज करा. बजरंगबलीचा जयघोषानं रावणाच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट खाली पडला होता. बोल बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत माता की. वंदे. अवघा दुमदुमला सोलापूर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. कुठं गट नाही तट नाही पक्ष नाही भेद नाही. कोण कुठल्या जातीचा माहित नाही. मांडीला मांडीलावर बसल्याने कुस्ती नाही झाली. कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहीण भाऊ चोरता कुस्ती माझी. कुस्तीवरती जीवापाड प्रेम करणारी मंडळी एकत्र आलेले आहे. हो ही परंपरा यांच्या जयंतीच्या निमित्तानं सभासद हो कब्जा घेतला. रोहन पवार म्हणतात त्याला. काळा वाघ आक्रमक झाला. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. दक्कन का काला शेर. कब्जा घेतलेला रोहन पवारना. गाव त्याचा अंकोले मोहोळ तालुका. मोहोळ तालुक्याने इतिहास केला. जो जिता वही सिकंदर. मोहोळ तालुक्यातला एका हमालाचा पोरग. पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर कोरिंचा ओरिसा उत्तरांचल अरुणाचल प्रदेश या ठिकाणी जाऊन तिथल्या पैलवानला आसमान दाखवलं. जवळजवळ 200 पैलवानच्या भागातले पाडले सिकंदर शेखना. आणि त्याच तालमीत हा तयार झाला रोहन पवार. मोहोळच्या तालमीत अंकोली गाव त्याच. आणि धनराज भुजबळ सर पंचाच्या भूमिकेत आहेत. ज्या भुजबळ सरांनी 5,000 पेक्षा जास्त पोलीस भरती केले. भारत हा तरुणांचा देश आहे. भुजबळ सर 145 कोटी लोकसंख्या भारत देशाची आहे. 145 कोटी त्यातले 65 कोटी तरुण आहेत. 65 कोटी तरुण या भारत देशामध्ये. म्हणून या पृथ्वी तलावरती जेवढे देश आहेत त्याच्यामध्ये भारत देशाला हा तरुणांचा देश म्हणून ओळखला असता. तरुणांचा देश. हो कुस्ती बघा. कुस्ती बघा. बापण्या मिटू नका सवडीने मिटा. बीपी शुगर वाले घर गाता. हा कोणाला बीपी आहे कोणाला शुगर आहे गोळी चालू आहे. हो ज्या त्या वयामध्ये घडायचं असतंय. हो वा ज्या त्या वयामध्ये मग काय सांगितलं
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। शंभू राजाने वयाच्या 14 वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला। छत्रपती शिवाजी राजाने वयाच्या 15 वर्षी 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित केला। रायरेश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती स्वतःची करंगोळी कापली आणि रक्ताचा राज्याभिषेक व्हायला आणि शपथ घेतली हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची। वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वरांनी 9000 वल्या लिहिल्या, एकही कटू शब्द नाही। आताचा विद्यार्थी त्यात एखादी वळ घेतो आणि पीएचडी होतो। वयाच्या 17 वर्षी युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले। वयाच्या 17 वर्षी युवराज पाटील महाराष्ट्र केसरी आणि त्याचाच आदर्श इतकं पैलवान घेत आहे। हो, कुस्तीकडे लक्ष द्या। अंगात असेल मस्ती तर जमेल कुस्ती। हिम्मत है मरना तो मदत खुदा। मास्टर की दाखवा, पेटे नाव दाखवा। नाव करा, काहीतरी दाखवा। माझी मास्टर की ही आहे म्हणा। 10 नंबर 1910 गामा जगजेता झाला। पोलंडच्या झिबिस्कोला 42 सेकंदात चेस केला। गामाची खासियत आखडी। 2012चा लंडन चालवते गाजीवला योगेश दत्ताची खासियत गोळीला। 2018 राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक घेतलं राहुल नाना आवारे, पाटोदा गाव त्याचं। आणि त्या राहुल नाना आवारेची खासियत इराणी। भारताचा नंबर 1चा पैलवान जो जिता वही सिकंदर रुस्तम हिंद महाराष्ट्र केसरी, त्याची खासियत एकचा। आपली मास्टर की दाखवा, पेटन गाव दाखवा आपला। हो, खालचा समटून बसलेले नादात आहे। मनोज माने म्हणतात त्याला। अनेक गजेचा मानकर आहे तो। काल त्याची पौडला कुस्ती होती या दोघांची, म्हणजे वेगवेगळ्या पैलवानांबरोबर होती, पण पौड त्याच्या अगोदर अनेक कुस्त्या दोघांनी केलेल्या आहेत। त्या पुणे भागामध्ये ह्या दोघांचं नाव दुसऱ्या फळीतले चांगले पैलवान म्हणून त्यांचं नाव घेतलं जात नाही। हो, थांबत नाही दोघही थांबत नाही। तुम्ही थांब म्हणलं तरी जरा दोघांसाठी टाळ्या सगळ्यांनी वाजवा। दोघांसाठी त्याला सत्य प्रेक्षक म्हणायचं। सोलापूरचं पब्लिक आहे। सिद्धेश्वर आखाडा सोलापूरचा प्रसिद्ध आखाडा सिद्धेश्वर आखाडा। अनेक कुस्त्या झाल्या सिद्धेश्वर आखाडा। थिएटर बनायचं, थिएटर म्हणजे तिकीट लावून कुस्त्या होत्या। तिकीट लावून पार्क मैदानाला कुस्ती होती। छोटे रावसाहेब मगराने 12 रुपये तिकीट लावून कुस्त्या होत्या। 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये असं तिकीट पूर्वी असायचं आणि तिकीट लावून थिएटर घेतलं जायचं। सोलापूर जिल्हा कुस्ती क्षेत्रामध्ये नंबर 1ला, नंबर 1 महाराष्ट्रामध्ये। अभ्यास पूर्ण बोलतोय मी। धोत्रे सर कुस्ती मैदान सध्याला सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात अग्रेसर आहे। कारण या सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र सिकंदर शेखनं भारतातले सगळे पैलवान लढवले। शेवटच्या गटामध्ये 10 पैलवान ह्या सोलापूर जिल्ह्याचे असतात। पहिल्या 10 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे पैलवान येतात। चॅम्पियनशिप देखील सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची चॅम्पियनशिप म्हणजे जास्तीत जास्त नंबर पटकावले सोलापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरीला, असा हा सोलापूर जिल्हा आहे। बायच्या पोझिशन मध्ये बराच वेळ कुस्ती चालली तर सोडवून लावण्याचा अधिकार पंचाला आहे। इंटरनॅशनल कुस्ती पंच आहे धनराज भुजबळ साहेब।
कुस्ती जर निकाली झाली तर धनराज भुजबळ सर यांच्याकडून 1000 रुपये वाजवा की टाळ्या. आणि चरणराज चौरे साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि मिलन कल्याण शेट्टी यांच्याकडून 1000, कमिटीकडून 1000 आणि आपले कोटे साहेबांकडून किती? डॉक्टर कोटे साहेब 1000. हो वा शाबास. पैसे वाढले की खालचा निघा लागला. हा शाबास. जागा सोडू नका, आनंदापासून वंचित राहाल. एक वेळेस कोमल पाटलाचा कार्यक्रम बघायला जाऊ नका, पण कुस्ती बघा. ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कुस्ती आहे. दोघांनी सोन्याचं पान आणलंय सोलापूर जिल्ह्यासाठी. एक बार्शी तालुक्यातला पैलवान आहे मनोज माने खालसा. सर्व घिस्सा घिस्सा घिस्सा. संपलेल्या कुस्तीमध्ये घिस्सा नावावरती विजय झाला.